नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। बारामतीमधून अजित पवारांनीच लढावं, कार्यकर्ते आग्रही। कार्यकर्त्यांचा बारामतीमधील दूध संघासमोर अजित पवारांच्या गाडीला घेराव, रस्त्यातच ठिय्या। गीता की धरती पर सत्य की जीत, हरियाणातील विजय लोकशाहीचा विजय। प्रत्येक धर्म आणि जातीच्या लोकांनी मतं दिली। हरियाणातील विजयानंतर मोदींची प्रतिक्रिया। देशातील अनेक राज्यातील लोकांनी काँग्रेसला नो एंट्रीचा बोर्ड लावला। एका वेळा काँग्रेसला काढलंय, पुन्हा येऊ दिलं नाही, मोदींचा हल्लाबोल। काँग्रेसकडून जातीचं जहर पसरवलं जातंय। दलित ओबीसी जातीमधील लोकांना भडकवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। काँग्रेसनं दलितांवर सर्वात जास्त अत्याचार केलाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप आहे। काँग्रेसच्या शाही परिवारांना आरक्षण संपवून असं सांगितलंय। काँग्रेसकडून भारतात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न, मोदींची टीका। बारामतीत अजितदादाच हवे, बारामतीचा एकच वादा अजितदादा। लोकसभेच्या चुका येणाऱ्या इलेक्शनला भरून काढू, 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून आणू। कार्यकर्त्यांचा अजितदादांना हा पाठिंबा आहे। माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मनातील उमेदवार देतो। अजितदादांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, तुमच्या मनातील उमेदवार देण्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार। बारामतीमधील उमेदवारीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेलांकडून पूर्णविराम। अजित पवार बारामतीमधूनच विधानसभा निवडणूक लढणार, कुठलाही संभ्रम ठेवू नका, पटेलांनी केलं स्पष्ट। अजितदादा बारामतीमधूनच उभे राहणार, मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो, ही काय संभ्रम नको ठेवा। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक। मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यानं आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या। फडणवीसांनी JR बाबतचा शब्द पाळावा या मागणीसह जोरदार घोषणाबाजी। सध्या आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत।